तुम्हाला माहीत आहे हे मी बटाटे आणि सुजीपासून बनवलेलं आहे. तर त्यासाठी ते मी मिक्सीच्या जारमध्ये कढीपत्ता, मिरची आणि टमाटर आणि थोडासा अद्रक घेऊन त्याला छान वाटून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये जो आपण वाटण तयार केलं होतं त्याला छान परतून घेतलं आणि त्यामध्ये मीठ आणि जे आपल्या टेस्टनुसार मीठ आणि हळद जिरे टाकलेले आहे आणि त्याला छान भाजून घेतलेलं आहे. रव्याला 5-6 मिनटं छान भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आपण मिक्सीच्या जारमध्ये वाटून घेतलेलं होतं त्याच वाटण्याच्या ज्या जारमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि तो पाणी आणि थोडासा पाणी पुन्हा मी वरून घातलेला आहे, जेणेकरून आपला जो रवा आहे तो छान शिजला पाहिजे. त्यासाठी इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याला छान शिजवून घेतलेलं आहे. तर याच्यापासून सुजी आणि इथे आपण काही बटाटे टाकणार आहोत उकडलेले, यापासून खूप सुंदर अशी नमकीन तयार होतो, जो की आपण 10 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. तर याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलं. त्यानंतर यामध्ये उकडलेले 3 बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत आणि त्याला छान त्याचा डो तयार करून घेतलेला आहे. हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला याचा डो तयार बटाटे किसून याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी पूर्णपणे ते मिक्स करून घेतलेले आहे सर्व आणि त्याचा छान असा डो तयार केलं. तोपर्यंत इथे तेल उकडायला ठेवलेलं आहे आणि तो गरम झाल्यानंतर इथे मी सर्वात आधी हे खूप बारीक झालेलं होतं. तर त्यानंतर मी जे हे आहे एक पहिल्यांदा जे टाकलेलं होतं ते मी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडी ठोकळ जी छन्नी असते ती टाकलेली आहे आणि त्याच्यापासून रेडी केलेलं आहे. तर आपल्याला हे हलकं ब्राऊन होईपर्यंत, खूप जास्त ब्राऊन होऊ नाही द्यायचं आहे. हलकंसं असं ब्राउनिश कलर आलं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर इथे आपला पहिला जो पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे. असेच मी सर्व पार्ट जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. तर हा थोडा बारीक झाला होता. तर यानंतर मी थोडा ठोकळ छलनीच्या इथे मदत घेतलेली आहे. जे आपण साच्यामध्ये टाकतो ते मी इथे पूर्ण काढून घेतलेले आहे. तर इथे हे जे आपण तेलामध्ये टाकतो त्याच्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे व्हायला लागतात. तर आपल्याला घाबरायचं कारण नाही आहे, कारण ते छान फ्राय होतात आणि नंतर ते व्यवस्थित होतात. नाहीतर ते तुकडे व्हायला लागले तर तुम्हाला भीती वाटेल की हे पूर्ण तुकडे तर नाही होणार. पण त्यापासून असे छान अशी ते आलू भुजिया जी असते ती रेडी होते. तर इथे मी पूर्ण जे सर्व बॅटरपासून बनवलेलं होतं ते पूर्ण इथे आपले भुजिया रेडी झालेले आहे. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे इथे मी भाजून घेतलेले आहे. काही काजू, काही मनुके इथे मी फ्राय केलेले आहेत आणि सर्वांमध्ये रेडी झालेलं आहे आपलं हे. यामध्ये मी थोडासा मीठ आणि आमचूर पावडर टाकलेला आहे आणि थोडीशी पिठी साखर आणि थोडासा टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलेला आहे. तर आपला सुंदर असा टेस्टी नमकीन हा रेडी झालेला आहे. तुम्ही विचार नाही करू शकणार, तुम्ही झटपट तुमच्या घरी खूप टेस्टी असा नमकीन हा रेडी केलेला आहे. तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.